to Sate Group of Education, Sambhajinagar, Kolhapur. Myself Sandeep Bhalekar, Faculty of Chemistry. Today we are going to study the electronic configurations and modern periodic table, the relationship between electronic configurations and modern periodic table. Last lecture मध्ये आपण electronic configuration Abbo principle study केलं. Abbo principle, the electrons are filled in their increasing energy level of S, P, D, F यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार आपण इलेक्ट्रॉन्स फिलअप करत जातो. याच्यानुसार आपण फर्स्ट पिरियड मधले एलिमेंट्स स्टडी केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन अँड helium. The atomic number of hydrogen 1, only 1 electrons required. Second, atomic number of helium 2 electrons fill in s orbit. आता आपण स्टडी करणार आहोत सेकंड दी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सेकंड अँड थर्ड पिरियड. बघा आपण स्टडी करू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ, नेक्स्ट पॉइंट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ second and third period. तुम्हाला माहितीच आहे the capacity of second and third period total 8 elements. बघा थर्ड अँड सेकंड पिरियड मध्ये आपण टोटल 8 एलिमेंट्स फिलअप करतो. ओके, तर आपण फर्स्ट बघू सेकंड पिरियड. पहिला पॉइंट आपण डिस्कस करू अकॉर्डिंग टू अब्बो प्रिन्सिपल. सेकंड पिरियड, इन केस ऑफ सेकंड पिरियड टोटल 8 elements present. Shell n is equal to 2. बघा की शेल n is equal to 2. Total 8 electrons are filled in their increasing atomic number left to right. आपण याच्यामध्ये 8 च्या 8 इलेक्ट्रॉन्स एलिमेंट्स फिलअप करत जाणार. यांच्यामधले इलेक्ट्रॉन्स कसे फिलअप करत जाणार तर लेफ्ट टू राईट इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. बघा आपण सेकंड पिरियड मध्ये एलिमेंट सांगतोय. फर्स्ट लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. म्हणजेच यांचा ॲटॉमिक नंबर जसा इन्क्रीज होत राहील असा तसेच आपण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फिलअप करत जाणार. याच्यावरून आपल्याला जर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगायचं असेल तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं सांगणार बघा. फर्स्ट आपण एक्झाम्पल लिथियम घेऊ. लिथियम ॲटॉमिक नंबर Z is equal to 3. लिथियम ॲटॉमिक नंबर Z is equal to 3. बघा तुम्हाला पुन्हा एकदा अब्बोंचीच हेल्प घ्यावी लागेल. इथून तुम्ही स्टार्ट करणार इलेक्ट्रॉन फिलअप करत. फर्स्ट 1s2. बघा 1s2 कॅपॅसिटी ऑफ s2 इलेक्ट्रॉन्स. सध्या लिथियम कडे टोटल 3 ॲटॉमिक नंबर 3 इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत. आपण 2 इथे भरलेत. रिमेनिंग 1 इलेक्ट्रॉन्स. पुन्हा टर्न घेऊन तुम्ही या ठिकाणी या 2s1. म्हणजेच लिथियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा Z इज इक्वल टू 3, 1s2, 2s1. ओके, आता लास्ट जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लास्ट शेलचा विचार केला तर लास्ट शेल मध्ये S मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि शेल 2 आहेत. म्हणजेच लिथियम पिरियोडिक टेबल मध्ये सेकंड पिरियड मध्ये आहे, S ब्लॉक मध्ये आहे अँड फर्स्ट ग्रुप मध्ये आहे. बघा एक्झॅक्ट आपल्याला लिथियमची पिरियोडिक टेबल मध्ये पोझिशन एक्सप्लेन करायची असेल तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेल्प करेल. सेकंड पिरियड S block and first electrons present in second S block, hence it is present first group of the modern periodic table. Second आपण समजा निऑन घेऊ, लास्ट मेंबर
निऑन, Z इज इक्वल टू 10. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघा, पुन्हा एकदा अब्बूंची हेल्प घ्या. 1s2 इथून टर्न घेऊन तुम्ही पुन्हा जाणार 2s2. 10 मधील आपण 4 इलेक्ट्रॉन्स इथे यूज केलेत. देन 2p, capacity of p 6 electrons, that is 2p6. बघा 2 2 6 टोटल 10 इलेक्ट्रॉन्स. आता याच्यावरून एक्झॅक्ट तुम्हाला काय समजते याचा विचार करू आपण. निऑन 2 लास्ट n इज इक्वल टू 2 म्हणजेच तो सेकंड पिरियड मध्ये आहे. पी ब्लॉक मध्ये आहे. लास्ट 6 फुलफिल झाला. पी ची कॅपॅसिटी 6 आहे म्हणजेच पी च्या लास्ट कॉलम मध्ये राहणार म्हणजेच तो 18 कॉलम मध्ये येणार. ओके, म्हणजे याच्यावरून आपल्याला एक्झॅक्ट निऑनची पोझिशन सांगता येते. बघा तुम्ही एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकताय. बघा मला सांगा, कार्बन Z इज इक्वल टू 6. सांगा कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 घेतलेला आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ओके. हा फर्स्ट काय सांगणार तुम्ही 1s2. सेकंड ओके 2s2. थर्ड टोटल तुम्ही आता किती यूज इलेक्ट्रॉन्स केलेत 4. कार्बनकडे आहेत किती 6, म्हणजे आता किती राहिलेत 2. म्हणजेच काय म्हणणार बघा इथून ओके 2p2. याच्यावरून तुम्ही कार्बनची एक्झॅक्ट पोझिशन सांगू शकताय. बघा तो सेकंड पिरियड मध्ये आहे, पी ब्लॉक मध्ये आहे आणि पी ब्लॉक मधल्या सेकंड कॉलम मध्ये आहे. म्हणजेच पी ब्लॉक मध्ये 13 to 18 कॉलम मध्ये असतात. 13 हा फर्स्ट कॉलम आहे आणि 14 हा सेकंड, म्हणजेच सेकंड म्हणजे तो 14 कॉलम मध्ये आहे हे तुम्ही सांगू शकता. अशा प्रकारे आपण सेकंड पिरियड मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. n इज इक्वल टू 2 अशा आपण सेकंडचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघितलेले आहेत. त्याचबरोबर आता आपण थर्ड पिरियडचं बघू. बघा थर्ड पिरियड, आता आपण थर्ड पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सांगू. टोटल सेकंड अँड थर्ड पिरियड मध्ये 8 एलिमेंट्स आहेत, तुम्हाला माहितीच आहे. म्हणजेच 8 एलिमेंट्स राहणार. n इज इक्वल टू थर्ड, हा पार्ट थोडा चेंज होईल. ओके, देन एलिमेंट्स बघा थर्ड पिरियड मधले तुम्हाला माहितीच आहे, तरी पण पुन्हा मी एलिमेंट्स लिहितोय. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन हे थर्ड पिरियड मधले एलिमेंट्स आहेत. ॲज इट इज इन केस ऑफ above principle or in case of electronic configuration, left to right atomic number increases, also valence electrons increases. जसं जसं तुम्ही लेफ्ट टू राईट जाणार atomic number वाढत जाणार, valence electrons increase होत जाणार आहे. आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन घेऊ. सोडियम Na Z is equal to 11. ओके, तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये KLM चा यूज करून काढला. आपण दोन्ही कंटेंट बघू, पुन्हा एकदा रिवाइज करतोय बघा. KLMN या कॉन्सेप्ट नुसार आपण जर सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहिलं तर आपण लिहितो 2 then 8 10 and remaining only 1. हे न्यूमरिकल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन झालं. सध्या आपण अबो प्रिन्सिपल वापरणार. बघा 11th ॲटॉमिक नंबर, फर्स्ट 1s2 फुलफिल झाला. सेकंड 2s2 s फुलफिल झाला. टोटल 4 इलेक्ट्रॉन्स तुम्ही यूज केलेत. 11 मधील 4 इलेक्ट्रॉन्स यूज केलेत. नेक्स्ट p 2p6 कॅपॅसिटी ऑफ p 6 इलेक्ट्रॉन्स. 2 2 6 10 इलेक्ट्रॉन्स झालेत. देन ओनली 1 इलेक्ट्रॉन्स बघा 3s1. ओके, आता बघा ओल्ड कॉन्सेप्ट नुसार आपण सांगत होतो 281. यावेळी तुम्हाला डिटेल्स लास्ट इलेक्ट्रॉन्स 1 मध्ये आहे म्हणजे आपण 1 कॉलम सांगत होतो. टोटल 1 2 3 शेल्स म्हणजे थर्ड पिरियड सांगत होतो. आता या ठिकाणी तुम्हाला
अब्बो प्रिन्सिपल नुसार डायरेक्टली ब्लॉक पण सांगता येतो बघा. या ठिकाणी तो एस ब्लॉक मध्ये आहे, थर्ड शेल मध्ये आहे और थर्ड पिरियड म्हणू आपण त्याला. अँड ओनली 1 इलेक्ट्रॉन्स म्हणजेच तो फर्स्ट ग्रुप मध्ये आहे. कोणतंही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तुम्ही यूज करा, तुम्हाला एक्झॅक्ट पोझिशन सांगता येते. ओके, आणखी एखादा आपण एक्झाम्पल बघू बघा. तर आपण एक्झाम्पल सिलिकॉनचं जर घेतलं आपण एक्झाम्पल बघा, सिलिकॉनचं एक्झाम्पल आपण घेऊ. तुम्हाला माहिती आहे सिलिकॉन ॲटॉमिक नंबर, सिलिकॉन ॲटॉमिक नंबर ओके 14. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सेम 1s2 2s2 2p6 टोटल 10 झाले. देन 3s2 टोटल 12 झालेत. पुन्हा टर्न घेऊन तुम्ही या ठिकाणी जाणार 3p2 बघा, हा फुलफिल झाला, हा फुलफिल झाला, हा फुलफिल झाला. 3s2 3p2 म्हणजेच तो p ब्लॉक मध्ये येतो, थर्ड पिरियड मध्ये येतो. टोटल 2 ब्लॉक 13 14च्या ब्लॉक मध्ये तो राहणार. अजून एक आपण शॉर्टकट मेथड सुद्धा यूज करतोय बघा. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये 1s2 2s2 2p6 सिलिकॉनच्या अगोदरचा नोबेल गॅसेस तुम्ही यूज करू शकताय बघा. आपण नोबेल गॅसेस तुम्हाला माहिती आहेत, कोणते कोणते नोबेल गॅसेस आहेत. तर नोबेल गॅसेस मध्ये आपण स्टडी करतोय बघा, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, ओ 118 ऑक्टियम 118. ओके, मग हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे नोबेल गॅसेस आपण जर यूज केलेत, बिकॉज नोबेल गॅसेस कंटेन कम्प्लीट इट्स ऑक्टेट, त्यांचं लास्ट ऑर्बिट फुलफिल झालेलं राहतं. त्यामुळे आपण यांचा यूज केला तर बघा, सिलिकॉनसाठी आपण जर नोबेल गॅसेस यूज केला तर सिलिकॉनच्या अगोदर येणारा नोबेल गॅसेस तुम्हाला बघावं लागेल 2 2 6 म्हणजेच टोटल 10 इलेक्ट्रॉन्स. आणि 10 इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोण झाला तर 10 इलेक्ट्रॉन्सला आपण निऑन सांगतो. म्हणजेच तुम्ही याचं सेपरेट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असं सांगू शकता, निऑन 3s2 3p2. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहू शकताय. म्हणजेच 1s2 2s2 2p6 हा एवढा कंटेंट लिहायचा वाचेल. डायरेक्टली तुम्ही निऑन म्हणजेच हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 3s2 3p2 अशा प्रकारे सुद्धा तुम्ही इथून पुढे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन यूज करू शकता. ओके, आता आपण नेक्स्ट पिरियड स्टडी करू, 4th and 5th पिरियड. तुम्हाला माहिती आहे द कॅपॅसिटी ऑफ 4th and 5th पिरियड टोटल 18 एलिमेंट्स. बघा, आपण फर्स्ट पिरियड मध्ये 2 एलिमेंट सांगितलेत, सेकंड अँड थर्ड पिरियड मध्ये आपण टोटल 8 एलिमेंट सांगितलेत. आता 4th and 5th पिरियड मध्ये आपण 18 एलिमेंट्स फिलअप करतो. बघा की याच्यामध्ये एक्झॅक्ट आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघायला गेलं तर पहिल्यांदा आपण फर्स्ट 4th पिरियडचा विचार करू. n is equal to 4. ओके, फर्स्ट आपण पोटॅशियम एलिमेंट्स घेतला, K Z is equal to 19. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 टोटल 10 इलेक्ट्रॉन्स झालेत. नेक्स्ट बघा 1s2 2s2 2p6 देन 3s2 12 झालेत. नेक्स्ट 3p6 18 झालेत. नेक्स्ट 4s2
1 असे मिळून टोटल 19 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजेच आपल्याला जर पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अकॉर्डिंग टू नोबेल गॅसेस लिहायचं असेल तर पोटॅशियमच्या अगोदरचा नोबेल गॅसेस तुम्हाला बघावा लागेल आणि तो असेल आर्गॉन. आणि आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 18 म्हणजेच 2 2 6 देन 2 12 6 18 म्हणजे इथपर्यंतचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे आर्गॉनचं राहतं. म्हणजेच तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ पोटॅशियम आर्गॉन 4s1 असं सुद्धा लिहू शकताय आणि ते आपल्याला इझी पडतं. आता बघा एस ब्लॉक सांगतो 4 फोर्थ पिरियड मध्ये आहे आणि 1 फर्स्ट कॉलम मध्ये. याच्या अगोदर अजून एक आपल्याला महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल. ज्यावेळी तुम्ही फोर्थ पिरियड मध्ये येत आहे त्यावेळी एक्झॅक्ट पिरियोडिक टेबल मध्ये कोणाकोणाचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किंवा इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार गेला तर कोणते कोणते इलेमेंट्स कोणत्या कोणत्या ब्लॉक मधून तुम्हाला जावं लागतं. थोडक्यात आपण पिरियोडिक टेबल मध्ये पुन्हा एकदा जाऊ. बघा पोटॅशियम पिरियोडिक टेबल मध्ये पोटॅशियम फोर्थ पिरियड मध्ये आहे अँड फर्स्ट ब्लॉक मध्ये. बघा तुम्ही जर इथून स्टार्ट केला 1 हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन निऑन देन सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आर्गॉन. नेक्स्ट पोटॅशियम कॅल्शियम. पोटॅशियम कॅल्शियम हे एस ब्लॉक मध्ये आलेत फोर्थ पिरियड मध्येच आहेत आणि एस ब्लॉक मध्ये आहेत. कॅल्शियम नंतर आपण डायरेक्टली पी ब्लॉक मध्ये न जाता या ठिकाणी डी ब्लॉक मध्ये जातो. ओके डी ब्लॉक नंतर पुढे आपण काय होतो पुन्हा पी ब्लॉक मध्ये जातो. म्हणजेच या ठिकाणी काय होतं तर पोटॅशियम नंतर पुन्हा आपल्याला डी ब्लॉक भरावा लागतो पुन्हा पी ब्लॉक भरावा लागतो. याचाच अर्थ आपल्याला या ठिकाणी एस ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे डी ची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची आहे आणि पी ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची आहे आणि हा थोडक्यात आपल्याला विचार करावा लागतो. बघा तर मग आपण पोटॅशियमच्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये काय सांगितलं तर पोटॅशियम मध्ये टोटल ॲटॉमिक नंबर 19 म्हणजेच आर्गॉन नंतरचा फर्स्ट म्हणजेच आपण आर्गॉन 4s1 सांगितला. याचाच अर्थ आपल्याला फोर्थ पिरियडचा स्टडी करायचा असेल तर आपण टोटल 3 ब्लॉकचा विचार करणार आहोत की याच्यामध्ये एस ब्लॉक पी ब्लॉक आणि डी ब्लॉक. बघा आपण टोटल 4 ब्लॉक्सचा विचार करू 3 ब्लॉक्सचा विचार करू एस पी आणि डी. याच्यामध्ये एस 2 भरले जातात पी 6 भरले जातात डी 10 इलेक्ट्रॉन्स भरले जातात. पण अकॉर्डिंग टू अब्बो प्रिन्सिपलचा विचार करायला गेला तर आपण 1s 2s 2p 3s 3p 3p नंतर 3d न जाता डायरेक्टली कुठे जातो 4s. म्हणजेच बघा या ठिकाणी s पेक्षा एक शेल कमी कुठे राहते डी मध्ये राहते. त्यामुळे आपल्याला याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मांडते वेळी फॉर एक्झाम्पल आपण स्कॅन्डियम घेतला. बघा फोर्थ पिरियड मधलाच मी एलिमेंट्स घेतोय स्कॅन्डियम Z इज इक्वल टू 21. बघा मी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मांडतो 1s1 then 1s2 next 2s2 next 2p6 10 इलेक्ट्रॉन झाले. पुढं 3s2 12 पुढं 3p6 बघा 1 2 3 4 5 1s2 2s2 4 2p6 10 3s2 12 3p6. आपल्याला 3p नंतर 3d यायला असं वाटत असतं पण या ठिकाणी एनर्जी लेवल नुसार आपण अबो मध्ये बघितलं एनर्जी लेवल नुसार 4s येतो म्हणजेच 4s2 and then 3d1. याचाच अर्थ d s पेक्षा एका ऑर्बिटने या ठिकाणी किंवा एका शेलने कमी राहतो. म्हणजेच आपल्याला जर जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन डी सिरीजचं सांगायचं झालं तर आपण असं सांगतो n-1 d कॅपॅसिटी ऑफ d 1 to 10
NS2. बघा आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉकचा जर विचार केला, आणि हे या ठिकाणी खूप गरजेचं आहे. आतापर्यंत मी तुम्हाला डिरेक्टली SP चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जनरल दिलेलं नव्हतं, ते आपण पुढे बघणार आहोत. मी डिरेक्टली डी चं का दिलं, तर आपण 4th पिरियड मध्ये डी ब्लॉक सुद्धा आपल्याला स्टडी करावा लागतो, त्यामुळे कन्फ्युजन तुमचं नाही होणार या ठिकाणी जर तुम्ही करेक्ट स्कॅन्डियम आणि अगोदर पोटॅशियमचं कंपॅरिझन केलं. बघा पोटॅशियम फिलअप करते आपल्याला डी चा कुठेही संबंध येत नाही, आपण पी नंतर डायरेक्टली एस मध्ये जातो. ओके, त्यामुळे पी फुलफिल झाल्यानंतर आपण एस जातो. एस मध्ये डिटेल्स तुम्हाला पोटॅशियमची पोझिशन कळते. आता मात्र तुम्हाला स्कॅन्डियम मध्ये जायचं आहे, आणि स्कॅन्डियम मध्ये जाण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा एस भरताय, त्यानंतर पी भरताय आणि मग डी भरताय. ओके, या ठिकाणी असं व्हायला पाहिजे होतं की 3P नंतर 3D आला पाहिजे होता, पण एनर्जी लेवल डी ची जास्त असल्यामुळे आपण पी नंतर एस भरतो आणि एस नंतर डी, त्यामुळे एक एक्स्ट्रा ऑर्बिट या ठिकाणी राहतं, म्हणजेच N-1D. एस जास्त राहतो 4 चा, N-1D. कॅपॅसिटी ऑफ डी 10 इलेक्ट्रॉन्स 1 to 10, आणि एस भरल्यानंतर आपण डी जातो, म्हणून NS1 to 2 न लिहिता डायरेक्टली NS2 लिहितो. का तर एस फुलफिल झाल्यानंतर आपण या ठिकाणी डी मध्ये जातो. ओके, आता याचाच यूज आपण स्कॅन्डियमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी करू. बघा स्कॅन्डियम एखादा आपण याच्या अगोदरचा जर नोबेल गॅसेस घेतला तर 1s2 2s2 2p6 10 12 आणि 8, म्हणजेच हा मेंबर टोटल आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो. म्हणजेच स्कॅन्डियमचं अकॉर्डिंग टू नोबेल गॅसेस घेतला तर आर्गॉन इथपर्यंत आर्गॉन झाला 4s2 3d1 4s2 3d1. हे असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहणार. आता आपण काय करू तर ह्या जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा यूज करू. बघा एस भरल्यानंतर तो डी मध्ये जातो, तर लास्टचा एस कोणता आहे 4 चा आहे, म्हणजेच काय होणार या ठिकाणी बघा 4s2. ओके, देन n-1 n आहे 4, तर 4 -1 3d, आणि स्कॅन्डियमच्या डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 1 आहे. बघा जर तुम्ही जनरल यूज केला तरी तेच तुम्हाला मिळतं, आणि रेग्युलर जरी तुम्ही यूज करत गेला तर तेच मिळतं. आर्गॉन नंतर येतो म्हणून तुम्ही आर्गॉन 3d1 4s2 लिहू शकताय, किंवा आर्गॉन 4s2 3d1 अशा प्रकारे लिहू शकताय. हेच झालं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्कॅन्डियम, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स, आणि हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ स्कॅन्डियम. पुन्हा एकदा बघा N-1D घेण्यामागचं रिझन हे असंच आहे की तो डी एस नंतर येणारा एलिमेंट ब्लॉक आहे. कॅपॅसिटी ऑफ एस 2 आहे आणि कॅपॅसिटी ऑफ डी 10 आहे, आणि अकॉर्डिंग टू अबो प्रिन्सिपल आपल्याला या ठिकाणी कळतंच 3P नंतर 3D आला पाहिजे होतं, पण येतं 4S आणि त्यानंतर 3D, बिकॉज एनर्जी गॅप, एनर्जी लेवल. ओके, अशा प्रकारे तुम्ही 4th आणि 5th मधल्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड आउट करू शकता. आता बघा आपल्याला जर 5th सिरीज मध्ये बघायचं असेल, आपण जर 5th सिरीज मध्ये गेलो या ठिकाणी 5th पिरियड मध्ये आपण जर गेलो तर n इज इक्वल टू 5 राहणार. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मांडायला गेला तर N-1 D 1 to 10 NS2 हे झालं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 5th सिरीज मध्ये तुम्ही n ची व्हॅल्यू फक्त 5 टाका, काय होणार बघा 5D 1 to 10 5S2 हे झालं डी ब्लॉकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 5th पिरियड मध्ये. आपण एक्झाम्पल जर तुम्ही घेतला तर त्यानुसार तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. आता बघा या ठिकाणी आपण एस ब्लॉकचं एक्झाम्पल घेतलं, हायड्रोजन, लिथियम, सोडियम,
पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. या प्रकारे जर आपण एक्झाम्पल घेतली बघा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. रुबिडियम atomic number Z is equal to 37. बघा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणतो आपण याच्यानुसार, किंवा डायरेक्टली आपण नोबेल गॅसेस जर घेतला तर नोबेल गॅसेस मध्ये बघा कोण येणार, क्रिप्टॉन, क्रिप्टॉन ॲटॉमिक नंबर याचा 36 राहील, 5S1 किंवा बघा 1S2, 2S2, 2P6, 3S2, 3P6, 4S2, बघा 2 2 2 6 10 झालेत, 6 2 2 6 18 झालेत, प्लस 2 20, देन 3D 10 30, 4P6 36 and 5S1. बघा क्रिप्टॉन ॲटॉमिक नंबर 36, 5S1 हे डायरेक्टली मी लिहिलं, अँड या ठिकाणी आपण क्रिप्टॉन जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन्स मांडून 5S1 S ब्लॉक, 5 पिरियड अँड फर्स्ट ग्रुप. बघा की फिफ्थ पिरियड मध्ये आपण n इज इक्वल टू 5 सांगतो, जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सिमिलर राहील n-1 D1 to 10 NS2, ओनली क्वांटम नंबर चेंज होणार 5. याच्यावरून आपण रुबिडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघितलं, ॲटॉमिक नंबर 37, जनरल क्रिप्टॉन नोबेल गॅसेस यूज केला 36, 5S1. याच्यावरून तुम्हाला ब्लॉक समजला, फर्स्ट पिरियड मध्ये आहे समजला, फिफ्थ पिरियड मध्ये आहे हे सुद्धा समजलेलं आहे, फर्स्ट कॉलम मध्ये आहे हे सुद्धा कळालेलं आहे. हे आपण जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मांडलेलं आहे. अशा प्रकारे आपण फोर्थ अँड फिफ्थ सिरीज मध्ये स्टडी करायला गेलो तर आपल्याला एस ब्लॉक मधल्या 2 सबशेल बघाव्या लागतील, पी ब्लॉक मधल्या टोटल 6 सबशेल स्टडी करावं लागतील, आणि डी ब्लॉक मधल्या टोटल 10 सबशेल्स बघूनच इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन स्टडी करावं लागेल. म्हणजेच तुम्हाला each and every एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फुलफिल सांगता येईल, करेक्टेड सांगता येईल. यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बघायचं आहे ते 6, 7 आणि लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स. आता बघायला गेलं तर आपण लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स हे मिडल ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल इन बिटवीन डी ब्लॉक, दॅट इज द ट्रान्झिशन मध्ये येतात. ओके, म्हणजेच आपण पुढचा कंटेंट जो स्टडी करणार आहोत तो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, पण डिटेल ब्लॉक वाईज म्हणजे जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ ब्लॉक्स बघणार आहोत, आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ कॉलम हे जनरल स्टडी करणार आहोत. आतापर्यंतच्या पार्टमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन डीप मध्ये कळालंच असेल. ओके, फक्त आता प्रॅक्टिस करते वेळी तुम्ही नंबर ऑफ एलिमेंट्स घ्या, ॲटॉमिक नंबर घ्या आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायला स्टार्ट करा.